नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. श्रावण महिना आला की सगळ्या वारांना काहीतरी वैशिष्ट्य आहेच, हो की नाही? तसंच श्रावणातल्या सोमवाराला सुद्धा खास वैशिष्ट्य आहे. म्हणजे श्रावणी सोमवार हे जवळजवळ सगळ्यांच्या घरी केले जातात. श्रावणी सोमवाराला शंकराच्या देवळात जाऊन त्याची पूजा केली जाते, त्याचं दर्शन घेतलं जातं. जवळजवळ सगळ्या भारतामध्ये शंकराची मंदिरं आहेत आणि अनेक जण शिवाला म्हणजे शंकराची पूजा करत असतात. सोमवार म्हटलं की शंकराची पूजा ही केलीच जाते, पण श्रावणी सोमवारला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्या दिवशी शंकर आणि पार्वती या दोघांची पूजा केली जाते. त्याकरता बरेच जण देवळामध्ये जाऊन देवाचं दर्शन घेतात, त्याची पूजा करतात. पण काही जण मात्र घरीच शंकराची पूजा करतात आणि नैवेद्य दाखवून दर्शन घेतात. सोमवारचे 3 प्रकारे व्रत केले जातात. एक सोमप्रदोष, नंतर श्रावणी सोमवार आणि 16 सोमवार, हो की नाही? तर आज त्यातल्या श्रावणी सोमवाराबद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. श्रावणी सोमवाराचं व्रत करायचं असेल तर ते श्रावणातल्या सोमवारापासून सुरू केलं जातं. आता श्रावणी सोमवाराला पूजा कशी करायची ते आपण बघूयात बरं का. त्याच्याकरता आपण काय करायचं, एक चौरंग मांडायचा, त्याच्यावर छान वस्त्र घालायचं, समोर रांगोळी काढायची, नंतर समई लावायची आणि पूजेला सुरुवात करायची. त्याच्याकरता आपलं जे चौरंग असतो की नाही त्याच्यावर महादेवाची पिंड ठेवायची. त्याच्यासमोर गणपतीची मूर्ती असेल तर गणपतीची छोटीशी चांदीची किंवा कुठली मूर्ती असेल तर ती समोर थोडीशी अक्षता ठेवून त्याच्यावर अक्षता ठेवायची किंवा सुपारी ठेवली तरी सुद्धा चालू शकतं. अशा तऱ्हेने आपण तयारी करून घ्यायची. नंतर समोर 1-2-5 विडे, त्याच्यावर फळं, हेही सगळं मांडून घ्यायचं. आता पहिल्यांदा काय करायचं, पहिल्यांदा 3दा आचमन घ्यायचं. आता आचमन कसं घ्यायचं ते मी तुम्हाला सांगितलं 1दा-2दा. ते काय नाही, डाव्या हातात पळी घ्यायची, उजव्या हातात पाणी घ्यायचं, ते 3दा प्राशन करायचं. प्राशन करायचं म्हणजे प्यायचं आणि 4थ्यांदा ते पाणी सोडायचं, ह्याला म्हणायचं आचमन करायचं. तेच करून झाल्यानंतर ताम्हण जे आहे ते आपण बाजूला ठेवायचं. दुसरं ताम्हण घ्यायचं, त्याच्यामध्ये पहिल्यांदा गणपती बाप्पाची पूजा करायची. त्याच्याकरता गणपती बाप्पाची मूर्ती किंवा जो आपण सुपारी ठेवली की नाही ती घ्यायची आणि ती त्या ताम्हणामध्ये ठेवायची. त्याला पाण्याने, नंतर पंचामृताने, दुधाने असं छान त्याला अभिषेक करायचा, म्हणजे त्याच्यावर घालायचं. नंतर स्वच्छ पाणी 2दा-3दा घालून ती सुपारी पुसून ज्या बाजूला आपण म्हणजे उजव्या हाताला आपण साधारण ठेवतो, उजव्या हाताला ती सुपारी किंवा गणपती तो ठेवून द्यायचा. आणि मग नंतर त्या गणपती बाप्पाला हळद, कुंकू, गंध व्हायचं, लाल फूल व्हायचं, दुर्वा व्हायच्या, असं नंतर गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं. अशी प्रथम गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची. मग शंकराची पिंड जी असेल ती आपल्या ताम्हणामध्ये काढून घ्यायची आणि त्याच्यावर मग पुन्हा पाणी, पंचामृत, दूध, पुन्हा पाणी घालून शंकराच्या पिंडीला सुद्धा स्नान घालायचं, स्वच्छ पुसायची आणि जागच्या जागी ठेवायची. नंतर शंकराच्या पिंडीला गंध किंवा भस्म असेल आपल्याकडे तर भस्म लावायचं. पांढरं फूल व्हायचं, कारण शंकराला पांढरी फुलं जास्त आवडतात. बेलाची पानं व्हायची. बेलाची पानं वाहताना सुद्धा त्याची देठाची बाजू ही शंकराकडे असली पाहिजे. बेलसुद्धा पालथा व्हायचा बरं का. तो 3 पानाचा, 5 पानाचा असा बेल मिळतो, ते आपण आणायचा आणि तो आपण शंकराला व्हायचा. शंकराला कधी अक्षता आणि हळदी कुंकू वाहत नाही बरं का, पण त्याला साधे तांदूळ म्हणजे न रंगवलेले तांदूळ वाहिले तरी चालू शकतात. पांढऱ्या फुलाबरोबरच शंकराला प्रिय म्हणजे दुसरं फूल म्हणजे धोत्र्याचं फूल. हे धोत्र्याचं फूलसुद्धा समजा जर आपल्याला कुठे मिळालं तर ते धोत्र्याचं फूल व्हावं. धोत्र्याचं फळसुद्धा असतं बरं का, तेही शंकराला आवर्जून वाहिलं जातं. हे सगळी पूजा झाल्यानंतर शंकराला नैवेद्य दाखवायचा. शंकराला दही भाताचा नैवेद्य आवडतो, त्यामुळे आपण दही भाताचा नैवेद्य किंवा जो आपण नैवेद्य केला असेल तो नैवेद्य शंकराला व्यवस्थित दाखवायचा. गणपती बाप्पाला तर आपण गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवलेलाच आहे. ही सगळी पूजा करताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय ह्याचा सतत जप मात्र मनामध्ये करत राहायचा. देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर शंकराची आरती म्हणायची बरं का. आता बरेच जण सोमवारी उपवास करतात, तर सोमवारी उपवास करताना फराळाचं म्हणजे आपण साबुदाणा खिचडी वगैरे खाल्लं तर चालू शकतं, परंतु श्रावणी सोमवाराला बऱ्याच वेळेला फलाहार आणि दूध असं घेऊन उपवास केला तर तो केव्हाही चांगला असतो. आणि संध्याकाळी पुन्हा देवाची पूजा करायची, म्हणजे त्याला गंध, पुष्प काय असेल ते बेल वगैरे व्हायचा, आरती करायची आणि मग नंतर उपवास सोडायचा. त्याला जो आपण नैवेद्य दाखवलेला असेल की नाही तो सगळ्यांना द्यायचा आणि मग आपला उपवास सोडायचा. असे वर्षभर हे सोमवार आपण करायचे आणि मग नंतर वर्षानंतर त्याचं उद्यापन करायचं. परंतु काही जण दर श्रावणातले सोमवार करतात आणि 12 महिने सुद्धा सोमवार करतात बरं का. तसंही केलं तरी काही हरकत नाही. नंतर शंकराला शिवामूठ वाहतात बरं का. तर शिवामूठ म्हणजे काय की लग्न झाल्यानंतर 5 वर्ष शंकराला शिवामूठ व्हायची असते.
ती कशी व्हायची ते मी तुम्हाला आता सांगते. शिवामूठ वाहताना सुद्धा आपण जशी देवाची आता शंकराची पूजा केली की नाही तशीच पूजा करायची. एकभुक्त राहायचं, म्हणजेच एका वेळेलाच फक्त संध्याकाळी जेवायचं. संध्याकाळी सकाळी पूजेच्या वेळेला सुद्धा बेलाची पानं व्हायची, संध्याकाळी पण आरती करून बेलाची पानं व्हायची. सगळं तेच करायचं. परंतु 4 सोमवारी शंकराला धान्य व्हायचं असतं. धान्य व्हायचं म्हणजे काय की अशी मूठ करायची, उभी मूठ म्हणायचं त्याला. त्याच्यामध्ये हे तांदूळ आपले घ्यायचे आणि हळूहळू बारीक इथून थोडे 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 करत शंकराच्या पिंडीवर व्हायचे असतात. त्याच्याकरता आपण ज्यावेळेला पूजा करतो की नाही त्यावेळेला शंकराची स्थापना करताना त्याच्याखाली ताभण किंवा तबक काहीतरी ठेवायचं बरं का. म्हणजे मग ते आपले जे शिवामूठ आपण वाहतो ती व्यवस्थित त्या आजूबाजूला कुठे पसरत नाही. हे करताना सुद्धा 4 सोमवारी वेगवेगळं धान्य घेतात. पहिल्या सोमवारी काय घेतात तर पहिल्या सोमवारी तांदूळ घेतात. पांढरे तांदूळ, अक्षता वगैरे काही नाही, फक्त पांढरे तांदूळ घ्यायचे. ते असे मुठीत घ्यायचे आणि शंकरावर हळूहळू हळू व्हायचं. वाहताना काय म्हणायचं, शिवा शिवा महादेवा, शिवा शिवा महादेवा, माझी मूठ ईश्वर देवा, माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा, असं 3 वेळेला म्हणायचं. आता ही पूजा कशी करायची, शिवामूठ कशी व्हायची ते मी तुम्हाला सांगितलं. आता दुसऱ्या सोमवारी काय व्हायचं तर पांढरे तीळ. दुसऱ्या सोमवारी सुद्धा हातामध्ये पांढरे तीळ घ्यायचे. मग आम्ही जसं सांगितलं तसं म्हणायचं, तशीच पूजा करायची आणि पांढरे तीळ घेऊन शिवावर व्हायचे. तिसऱ्या सोमवारी काय करायचं, तिसऱ्या सोमवारी सगळं असंच करायचं, फक्त मूग घ्यायचे, अख्खे मूग, मुगाची डाळ वगैरे नाही, हिरवे मूग किंवा पिवळे मूग कुठलेही मूग घेतले तरी चालू शकतील, ते घ्यायचे आणि त्याने मूठ आपण शिवाला व्हायची. चौथ्या सोमवारी काय करायचं, चौथ्या सोमवारी जवस असतं की नाही, जवस माहिती ना, तर जवस असतं ना त्याने मूठ व्हायची असते. बाकी सगळी पूजा अर्चा तशीच. आणि समजा जर त्या श्रावण महिन्यात 5वा जर आपला सोमवार आला तर त्यावेळेला 7नी शिवामूठ व्हायची असते. अशा तऱ्हेने शिवामूठ व्हायची आणि नंतर वर्षांनी त्याचं उद्यापन करायचं. ही साधारण मला जी माहिती होती किंवा माझ्या वडीलधाऱ्यांनी सांगितली होती किंवा त्यांनी माझ्या मैत्रिणींनी ज्यांनी शिवामूठ वाहिलेली होती त्या सगळ्यांकडनं जी मला माहिती मिळाली ती सगळी मी तुम्हाला सांगितली. पण माझं नेहमी सांगणं असतं की घरातल्या वडीलधाऱ्यांना किंवा आपल्या गुरुजींना हे विचारावं आणि त्याप्रमाणे आपल्या घरामध्ये ज्या काही पद्धती असतील त्या पद्धतीने आपण शिवामूठ व्हावी किंवा सोमवार करावेत. आपल्या बऱ्याच व्ह्युअर्सनी मला श्रावणी सोमवाराबद्दल विचारलं होतं, म्हणून आज मी ही माहिती सांगण्याचा प्रपंच केला. तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जे आपल्या घराकरता, आपल्या संसाराकरता, आपल्या मुलाबाळांच्या, पतीच्या, सगळ्यांच्या आरोग्याकरता किंवा त्यांना उदंड आयुष्य मिळण्याकरता ज्या गोष्टी आपल्याकडे परंपरेने चालत आलेल्या आहेत त्या सगळ्यांची माहिती मला तुम्हाला द्यावीशी वाटते. यातलं पटेल ते आपण करावं, नाही केलं तरीही चालतं. असा काही अट्टाहास नाही किंवा केलंच पाहिजे असंही नाही. पटलं तर जरूर करावं, नाही केलं तरीसुद्धा चालतं. धन्यवाद.